नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका आता एका जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. मंडळी, 8 वर्षामध्ये जे काही झालेले गैरसमज आहेत ते सगळे गैरसमज दूर करत तिलोत्तमा आता दोन्ही मुलांना आपल्या जवळ घेत त्यांना हक्काचं घर दिलंय. हो, ओवी आणि अबीर ही आपलीच नातवंड आहेत हे आता तिलोत्तमाला समजणार आहे. मंडळी, ज्या वेळेला सावली आता इथे सारंगला त्याला जवळ घेत त्याला मांडीवर घेत 8 वर्षांपूर्वी झालेला भूतकाळ, त्याच्यामध्ये काय काय घडलं, सावलीच्या आयुष्यात कशी ही 2 मुलं आली, तिच्या आयुष्यात काय घडलं, राजकुमार जवळ तिने पाठवलेले जे मेडिकल रिपोर्ट्स, त्याच्या ठिकाणी तुम्ही पाठवलेले घटस्फोटाचे पेपर्स, हे सगळं सांगत असते. आणि तेव्हा ते सगळं काही तिलोत्तमाने ऐकलंय. आणि सावलीच्या तोंडून एवढं मोठं सत्य ऐकल्यानंतर मंडळी, तिलोत्तमा आणि सावलीमध्ये झालेले जेवढे काही गैरसमज आहेत ते सगळे गैरसमज दूर झालेले आहेत. आणि 8 वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ आता ह्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर मंडळी, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळं थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी इथे आपल्याला पाहायला मिळतील. तर मंडळी, येता इथे सावली म्हणत असते की मी काय म्हणते की सारंग यांचं लग्न खरंच थाटामाटात झालं का, कसं झालं. त्यावर आता बबलू म्हणतो की थाटामाटात नाही, त्यांचं लग्न रजिस्टरच झालं. आणि जाऊ दे ना, तुम्ही आता कशाला एवढे प्रश्न विचारताय असं म्हणून विषय टाळत असतो. आणि तेवढ्यात लगेच बबलू म्हणतो, तुझं तुझं लग्न थाटामाटात झालं का, सांग ना. आणि तू सुद्धा इथून जवळ इथून गेल्या गेल्या लगेचच लग्न केलं का. आता सावली लगेच विषय टाळण्याचा प्रयत्न करते, पण बबलू म्हणतो की मला सुद्धा ऐकायचं आहे. त्यावर सावली म्हणते की हां, म्हणजे साध्या पद्धतीनेच झालं. ते काय आहे ना, व्यंकटेश जी आहेत ना, त्यांची आई, ज्यांच्या घरी मी राहत होते, त्यांची अशी इच्छा होती की मी त्यांच्या घरी सून म्हणून राहावी, आणि म्हणून आमचं लग्न झालं. अगदी साध्या पद्धतीनेच झालं. त्यावर आता बबलू म्हणतो, म्हणजे अच्छा, म्हणजे असं आहे का, की म्हणजे व्यंकटेशच्या आईची इच्छा होती म्हणून तू लग्न केलंस, तुझ्या इच्छेने नाही केलंस ना, बरोबर ना. त्या सावली म्हणते, नाही छे असं नाही या, म्हणजे माझ्या इच्छेने पण झालं आणि व्यंकटेशजी यांच्यासुद्धा इच्छेने झालं, आमच्या दोघांच्या सगळ्यांच्याच इच्छेने झालं. त्यावर बबलू आता इथे सावलीकडे बघत बसतो आणि सावली खोटं बोलते हे त्याला चांगलंच कळालंय. आणि सावलीला आता कळतं की आपली चोरी पकडली जाणार आहे, आपण खोटं बोलतोय. तशी सावली म्हणते की ऐका ना, मला थोडंसं काम आहे, मी मुलांना काहीतरी खायला देते आणि जाते मी, असं म्हणून सावली आता तिथून निघून जाते. पण बबलूला मात्र ह्या सगळ्या गोष्टीवरती संशय आला की सावली वहिनी आपल्यापासून काहीतरी लपवतीये, आपल्याशी खोटं बोलतीये, हे मात्र त्याला आता कन्फर्म झालंय. तर प्रेक्षकांनी इकडे दाखवले, शुभ्रा ही आहे ना, ती कंप्लेंट करायला गेलेली असते मोनिकाशी. धावत धावत जाते आणि ती रडत असते आणि सांगते की मला ह्या दोघांनी त्रास दिला, मला मारलं, मला खेळायला सुद्धा घेतलं नाहीये. आणि आता तिच्या मागोमाग हे दोघं सुद्धा आलेत, अबीर आणि ओवी. आणि त्यावर शुभ्रा म्हणते की आई बघ ना, ह्या दोघांनी मला खेळायला नाही घेतलं. सगळ्यात पहिलं मला ओवीने मला मारलं, मला खेळायला नाही घेतलं, मला ढकलून दिलं. आणि मग त्याच्यानंतर हा अबीर याने सुद्धा मला मारलं. आणि ही खोटारडी असं खोटं खोटं सांगत असते बरं का मोनिकाला. आणि त्यावर आता अबीर म्हणतो, ए ए शुभ्रा, खोटं बोलू नकोस हा, मी तुला काही धक्काबुक्की केली नाहीये, काही मारलं नाहीये, उगाच काही खोटं बोलू नकोस, नाही तर खरंच 2 बुक्की देईन ना तुला. आता अबीर चिडलेला असतो आणि मोनिका म्हणते, ए माझ्यासमोर माझ्या मुलीला आवाज चढून बोलतोय का, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला बोलायची, आणि का नाही माझ्या मुलीला खेळायला घेतलं तुम्ही, तुम्हाला माहिती आहे ना. ओवी ओवी तुला माहिती आहे ना, माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालत नाही, तिला कोणीही बोललेलं मला चालत नाहीये, तरी सुद्धा तू माझ्या मुलीला त्रास दिलास, का दिलास. ही शुभ्रा म्हणते, ओरड ओरड, ह्यांना खूप ओरड, मला खूप त्रास दिला, दोघं खेळत होते, मी फक्त त्यांना म्हणाले की मला तुमच्यात खेळायला घ्यायचंय, मला खेळायला तर नाही घेतलं, फक्त मला ओरडले आणि मला तर मारलं. आणि आता ही पुन्हा पुन्हा कंप्लेंट करते. आणि ही आता परत म्हणते की का का हिंमत कशी झाली तुझी. आणि अबीरला म्हणते, माझ्या घरात येऊन माझ्याच मुलीला येऊन आवाज चढून बोलतोस, तुझी लायकी तरी आहे का तेवढी, पाहुण्यासारखं आल्यास ना, 4 दिवस शांत राहायचं आणि माझ्या मुलीच्या वाटेला परत जायचं नाहीये. आणि मंडळी, आता ही आहे ना अबीरवर हात उचलत असते. आणि मागून आहे ना आता ही सुशीला आली आहे आणि सावली आली आहे, दोघींनी सुद्धा हे बघितलंय, दोघांना सुद्धा झापताना. आणि ही तिच्यावरती हात उचलणार, तेवढा सावली म्हणते, थांबा, काय करते तुम्ही हे. आणि मंडळी, जेव्हा आता मागून सावली येते ना, तशी ही आहे ना मोनिका, जो उचललेला हात असतो तो अबीरवरचा हात बाजूला घेते आणि शुभ्रावर जाते आणि म्हणते, शुभ्रा काय गं, तुला कळत नाही का. आता हिने बघितलेलं असतं ना सावलीला आणि ह्यांना येताना, तसं आता ती ॲक्टिंग करते की शुभ्राला मारण्यासाठी. आणि म्हणते की काय गं, तुला कळत नाही आहे, ते दोघं खेळतात, त्यांना कशाला त्रास देतेस. त्यावर शुभ्रा म्हणते, आई असं काय करते सगळं, तू आता त्यांना ओरडत होतीस ना, त्यांना मारत होतीस ना, आता मला काय ओरडतेस, आणि तू मला कधी ओरडत नाहीस, मग आता असं काय करते. सावली म्हणते की तुम्ही काय करताय, मुलांवरती हात उचलताय, तुमची हिंमतच कशी झाली हो, मुलांवर कसं काय हात उचलू शकता. त्यावर ही लगेचच म्हणते, नाही नाही गं, मी ओवीला मारत नव्हते,
मी माझ्या शुभ्रालाच मारत होते. अगं खूप खोडकर आहे, कोणाचं ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. आता सुद्धा हे दोघं जण खेळत होते, त्या दोघांना जाऊन तिथे त्रास दिला, खेळताना त्यांच्या सोंगट्या फेकून दिल्या. एक नंबरची आगाव आणि वात्रट आहे आणि म्हणूनच मी तर रट्ट्या देत होते. आणि पुन्हा आता ती शुभ्राला मारायला जाणार तेवढ्यात सावली म्हणते, अहो काय करताय तुम्ही? मुलं तुमची असोत किंवा माझी असू देत, मुलांवर असा हात उचलणं चुकीचं आहे. तुम्ही कसं काय मुलांवर हात उचलू शकता? आणि शुभ्रा तुमची मुलगी असली तरी असं कसं वागते तुम्ही तिच्याजवळ? तर मोनिका म्हणते, तुला माहित नाही ही मुलगी कशी आहे ती, एक नंबरची डोक्याला ताप आहे, नुसती दिवसभर काही ना काहीतरी करत असते. सावली म्हणते, पण तरी सुद्धा मुलांसोबत ही वागण्याची पद्धत नाहीये. त्यावर आता ही मुलगी आहे ना, शुभ्रा म्हणते लगेच, हो आई नेहमी असंच करते. काय ना, आमच्या दोघींची भांडणं झाली, आम्ही खेळत असलो आणि जरी ओवीची चूक असली ना तरी मम्मा आहे ना ओवीलाच ओरडते. मम्मा मला कधीच ओरडत नाहीये, प्रत्येक वेळेला ना ती ओवीलाच ओरडत असते, माझी चूक असली तरी पण आणि ओवीची असली तरी पण. आता सावली ना तिच्याकडे रागाने बघते आणि ही म्हणते, ए काय करतेस तू? थोबाड बंद कर तुझं, काय बोलते तू? काय सांगते माझ्याबद्दल? ही मुलगी आहे ना एक दिवस आहे ना माझं वाटोळं करून टाकणार आहे. काय बोलते तू? काय सांगते तुझ्या मम्माबद्दल? तर शुभ्रा म्हणते, मी खरं तेच सांगते ना, तू मला कधीच ओरडत नाहीस, तू कायम ओवीलाच ओरडतेस. ती म्हणते, शुभ्रा तोंड बंद कर नाही तर तुझं थोबाड फोडे ना. आणि तिचा शुभ्राचा हात धरते आणि ती तिथून आता रागाने शुभ्राला घेऊन जाते, कारण शुभ्रा अजून काही बोलू नये म्हणून. सावली म्हणते, अहो असं काय करते, तिला असं ओरडत का घेऊन जात आहे? पण ही मोनिका तिथून घाईमध्ये घेऊन जाते आणि ओवी जातीने पटकन सावलीला मिठी मारते आणि रडायला सुरुवात करते. तर मंडळी आता इथे सावलीला एक गोष्ट समजते की ओवी इतकी रडतीये तर तिने तिच्या आईला जाऊन मिठी मारायला हवी होती, तर तिने सावलीला जाऊन मिठी मारली आहे. सावली तिला जाऊन शांत करते आणि म्हणते, ओवी बाळा नको काळजी करूस, सावली टीचर आहे ना तुझी, ते नको काळजी करूस अजिबात. आणि सावलीच्या पटकन एक गोष्ट लक्षात येते की ही त्यांची मुलगी आहे ना ओवी, मग तिने तिच्या आईला मिठी मारायला पाहिजे, आईने तिला जवळ घ्यायला पाहिजे. आणि ही सुशीला तिथे मठ्ठासारखी उभी असते, तिचं काही रिॲक्शनच नसतं ह्या सगळ्या गोष्टीवरती, सगळं काही शांत बघत असते. सावलीला संशय येतो आणि सावली त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की, अहो मुलगीला, तुमची मुलगी आहे ना, तुम्ही तिला जवळ घ्यायला पाहिजे. तशी तशी आता सुशीला म्हणते की, ओवी बाळा ये इकडे जाऊ दे, त्या मोनिका काकुडी लक्ष नको देऊस, आपण तिचं घर आहे ना उन्हात बांधूया आणि आपण नंतर तिला पनिशमेंट करूया, ये इकडे. आणि आता ती ओवीला तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करते आणि तिला मिठी मारते. ओके, पण सावलीच्या मनात मात्र दाट संशय आलेला आहे. ओवीने सुद्धा तिला मिठी मारली आहे आणि ही सुशीला एवढी शांत कशी काय राहू शकते? म्हणजे एखादी आई जर आपल्या मुलाला कोणी ओरडत असेल तर आई पुढे येते आणि तिने सुशीलाला 2 शब्द सुनवायला हवे ते, पण तिने काहीही केलेलं नाही सुशीलाने, ती शांत बसली आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की तिलोत्तमा, बबलू आणि अमृता तिघं सुद्धा समोर आलेत आणि आता इथे चौघं सुद्धा असतात, सुशीला सुद्धा असते. आता तिलोत्तमा म्हणते की, काय गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही सगळा हा? त्या सँडविचच्या वेळेला सुद्धा तसंच केलं. ओवीला कोणता सँडविच आवडतो हे सुद्धा हिला माहीत नव्हतं. सावलीने ही गोष्ट पटकन कॅच केली आहे. जर असंच करत राहिला तर सावलीला पूर्ण संशय येईल आणि तिला कळेल की ही सारंगची बायको नाही आहे, आपल्याला हे असं करून नाही चालणार आहे. अमृता म्हणते की, हो त्यावेळेला मी कसं तरी सावरून घेतलं, पण आता पण तेच झालं. मोनिका ओरडत होती तर ओवी लगेच जाऊन तिने सावलीला मिठी मारली आणि मोनिका तिथे इतकी ओरडत असताना सुद्धा सुशीला तिला काहीच बोलली नाहीये. सुशीलाने खरं तर जाब विचारायला होता आणि सुशीला तिथे मठ्ठासारखी उभी होती. आणि ह्या गोष्टीचा सुद्धा आता सावलीला संशय आलेला आहे की आपली मुलगी आहे तर ती आईला जाऊन मिठी मारायची सोडून आपल्याला मिठी मारते आणि आई सगळं गप्प पाहते. आई हे सगळं असं जर चालत राहिलं ना तर सावलीला कळणार आहे की आपण हे सगळं नाटक करतोय, ते काय करायचं? त्यावर आता ही सुशीला म्हणते की, मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे. एकतर मी हे सगळं नाटक करते, सारंग तिथे बेशुद्ध पडलेत, त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या बायकोचं नाटक करणं आणि त्यांच्या इमोशनसोबत खेळणं मला नाही झेपत आहे. हो, मला हे सगळं कठीण वाटते, मला नाही जमणार आहे. काहीतरी करा, काहीतरी परमनंट सोल्युशन काढा. पण सावली मॅडमसमोर मी रोज हे नाटक नाही करू शकणार आहे. आता तिलोत्तमा म्हणते, अगं बाई काय करणार आता, ह्या नाटकाला सुरुवात तुम्हीच केली होती ना, मग आता काय करायचं? आता तुला हे सगळं सांभाळून घ्यावंच लागणार आहे. सुशीला म्हणते, नाही हो, सावली मॅडम समोर मला हे असं वागणं नाही जमत आहे, मला खूप कसरीच होतं, माझ्याकडून हा गोंधळ होतच राहणार आहे. आता बबलू म्हणतो, काय करणार, याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला हवा काय करायचं? आणि तेवढ्यात आता बबलू म्हणते की, मला एक आयडिया सुचले बघा, म्हणजे तुम्हाला पटतं का? आपण एक काम करूया, सारंग दादाचं एक कुठलं तरी काम आहे, त्याची मिटिंग आहे आणि मोठी केस आहे असं सांगूया आणि त्या कामासाठी आपण आहे ना सुशीला वहिनींना पाठवून देऊया. आणि सावलीला विचारलं तर सांगायचं की सारंग दादाचं हे काम आहे, कुणीतरी करायलाच पाहिजे ना, म्हणून आपण वहिनीला पाठवून दिलं सांगायचं. अमृता म्हणते की, सारंगला आजारी असताना त्याची बायको अशी बाहेर गेली, ह्या गोष्टीवरून तिला संशय येऊ शकतो. आता त्यावर ही म्हणते की, तिलोत्तमा नाही, हे सगळं मी सांभाळून घेईन, बेस्ट आयडिया आहे. म्हणजे खरंच ती केस आहे ना खूप सिरियस आहे, मोठी आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचंच आहे आणि म्हणून आता इथे सुशीलाला जावंच लागलं, हे आपण सावलीला पटवून देऊ. तर मंडळी आता हा सगळा प्लॅन झाला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की सुशीला आता तिला पाठवून द्यायचं, म्हणजे बाहेर गावी गेले असं सांगून द्यायचं म्हणून, जोपर्यंत सावली या घरात आहे तोपर्यंत.
तर मंडळी आता इकडे असं दाखवले की सावली सारंगच्या जवळ येऊन बसली आहे आणि सारंगला म्हणते की सारंग बोला ना काहीतरी, किती दिवस हे असे झोपून राहणार आहात, काहीतरी बोला ना. आपल्या पहिल्या किती आठवणी आहेत, म्हणजे आपण पहिले असताना किती गप्पा मारायचो, त्यावेळेला सतत तुम्ही बोलायचात आणि मी ऐकत बसायचे. आणि आता असं झाले की फक्त मी बोलते आणि तुम्ही ऐकताय. मला अशी सवय नाही आहे हो एकटीने बोलायची. तुम्ही पण बोला ना माझ्याशी. मला एकटीला नाही जमत आहे बोलायला. तेव्हा तुम्ही सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी मला किती समजून सांगायचात आणि खरंच खूप भारी वाटायचं. आणि आता आता तुम्ही असे शांत निवांत झोपून राहिल्यात. मला नाही बघवत आहे सारंग. सारंग उठा ना, उठा, बोला माझ्याशी. आणि आता हे सगळं बोलत असताना आहे ना, मागून तिलोत्तमा येऊन उभी राहिलेली असते. सावली म्हणते, "सारंग तुम्हाला माहिती आहे का, 8 वर्षापूर्वी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात ना, बऱ्याचशा गोष्टी आहेत ना तुम्हाला माहीतच नाही आहेत. खरं सांगू का, आतापर्यंत अशा काही गोष्टी आहेत ज्या मी कोणाशी शेअर केल्या नाही आहेत, कोणालाही सांगितल्या नाही आहेत. पण तुम्हाला मला आज सांगायच्या आहेत. मला माहीत नाही आहे मी जे काही बोलते ते तुम्हाला ऐकायला येतंय की नाही येतंय. पण आज मी तुम्हाला जे काही आहे ते सांगणार आहे." आणि मंडळी, आता सावली म्हणतच की जेव्हा तुम्ही ह्या घरातून मला बाहेर काढलं होतं हात धरून, तेव्हा माझा ना या गोष्टीवरती विश्वास नव्हता बसत. मला खूप राग आला होता. मला असं वाटलं होतं त्या क्षणी की मी परत या घरामध्ये कधीही पाऊल ठेवणार नाही आहे. पण एक गोष्ट सांगू का? इथून गेल्यानंतर माझ्या आयुष्यात ना अशी काहीतरी गोष्ट घडली की आपल्या दोघांना जवळ आणण्यासाठी मला त्या गोष्टींनी भाग पाडलं होतं. आणि म्हणूनच त्या गोष्टीसाठी मी भेटायला सुद्धा तुम्हाला इथे आले होते. तुम्हाला भेटायचं होतं, ती आनंदाची गोष्ट मला सांगायची होती. त्या गोष्टीमुळे आपल्या दोघांचं आयुष्य बदलून जाणार होतं. पण सारंग तुम्ही काय केलंत, तेव्हाही एवढा राग मनात ठेवलात की तुम्ही मला भेटलात सुद्धा नाही. भेटलात तर नाही, मला माझं काय ऐकून सुद्धा घेतलं नाहीत. उलट मला घटस्फोटाचे पेपर तुम्ही पाठवलेत, तेही सही करून. का केलंत सारंग तुम्ही असं? तुम्हाला एकदाही मला भेटावंसं वाटलं नाही? आपल्याला बोलून चर्चा करावीशी असं वाटलं नाही का? तुम्हाला हा निर्णय एकट्याने का घेतलात? असं का केलंत? आणि मंडळी, हे सगळं आता तिलोत्तमा ऐकतीये बरं का. आणि तिलोत्तमा म्हणते की ही सावली असं का बोलतीये? म्हणजे सारंगलाही भेटायला आली होती आणि अशी कोणती गोष्ट आहे त्यांच्यामध्ये घडली होती? आणि घटस्फोटाचे पेपर्स तर हिने स्वतःहून पाठवले ते सही करून. मग ही सारंगला असं का म्हणतीये? म्हणजे तिला काही कळत नाही. आणि सावली आहे ना आता पुढे-पुढे बोलतच जात असते आणि म्हणते की "बोला ना सारंग, का केलत? का तुम्ही मला भेटला नाहीयेत?" आणि हे तिलोत्तमा सगळं ऐकते आणि तेवढ्यातच आता तिलोत्तमाचा फोन वाजतो. खरं तर सावली अजून पुढे गोष्ट सांगणार असते की आपल्याला जुलीमुळं झाली, त्यातली एक मुलगी हरवली, हे बोलणारच असते. तेवढ्यात तिचा फोन वाजलाय तिलोत्तमाचा आणि सावलीचं पटकन लक्ष मागे जातं. आणि सावली आता तिथेच थांबली आणि म्हणते की "नाही, नाही, ह्यांनी काही ऐकलं असेल का? ह्यांना जर मी खरं सांगितलं तर ह्या अलर्ट होतील. काय माहीत ह्या सगळ्या गोष्टी जर यांनीच घडून आणल्या असतील तर." आणि आता ही तिलोत्तमा जाते, फोन सायलेंट करते आणि लगेच जाते आणि म्हणते की "काय गं? मी तुला सारंगशी काय बोलायला सांगितलं होतं? की त्याच्याशी चांगलं बोल, त्याच्याची काळजी घे आणि मग त्याला शुद्धीवर आण. तू हे सगळं काय सांगतेस आणि हा सगळा काय प्रकार आहे? कोणी तुला किडनॅप केलं होतं? काय झालं होतं हा सगळा प्रकार? सांगशील का?" तर सावली म्हणते की "मी ह्यांना कसं सांगू आता? खरं सांगितलं आणि यांनीच आणखीन काही केलं तर?" सावली म्हणते की "नाही, ते सगळं असंच मी त्यांना शुद्धीवर यावं ना म्हणून बोलत होते." कधी-कधी अशा गोष्टी असतात ना, नाही का, की आपण धक्कादायक गोष्टी एखाद्या माणसाला सांगितल्या आणि त्या माणसापर्यंत पोहोचल्या तर माणूस कदाचित शुद्धीवर येऊ शकतो. त्याच्यामध्ये काहीतरी हालचाली होऊ शकतात. म्हणून मी हे सगळं सारंगला सांगत होते. तिला तर म्हणते, "वेडी आहेस का तू? वेडी आहेस का? तू हे जे सगळं सांगतेस ते सारंग ऐकतोय की नाही ऐकतोय हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीये. आणि समजा हे सगळं तो ऐकत असेल आणि त्याची ही गोष्ट डोक्यात राहिली आणि तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यावर त्यांनी ह्या गोष्टी खऱ्या मानल्या, त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला, तर किती मोठा परिणाम होणार आहे तुला कळतंय का?" सावली म्हणते, "अहो तसं नाहीये. माझा हेतू वेगळा आहे. मला त्यांना फक्त शुद्धीवर आणायचंय आणि म्हणून मी हे सगळं सांगतेय. तुम्ही का गैरसमज करून घेताय?" तिलोत्तमा म्हणते, की "हां, हां, हां. म्हणजे मला आता कळलं तुझं प्लॅनिंग काय आहे ते. म्हणजे तू अशा गोष्टी सारंगला सांगणार, त्याच्याकडून सहानुभूती मिळवणार. मग त्याला असं वाटेल, की आपण सावलीवर कसा अन्याय केला. मग तो तुला माफ करणार, तुला एक्सेप्ट करणार. म्हणजे तू या घरात परत येण्यासाठी ही सगळी नाटकं करतेस ना? बोल ना." सावली म्हणते, "अहो तुम्ही असं का विचार करताय? माझ्या मनात असं काहीही नाहीये. मी असा काहीही विचार केला नाहीये. माझ्यावरती विश्वास ठेवा. मी फक्त हे सारंगनी शुद्धीवर यावं याच्यासाठीच करतीये. तुम्ही का माझ्यावर असे घाणेरडे आरोप करताय?" त्यावर तिलोत्तमा म्हणते, की "वाह, वाह, वाह! तू हे मला सांगतेस? अगं तुला मी ना खूप चांगलं ओळखते. तू तेव्हासुद्धा असंच करायचीस. सारंगच्या मागे-पुढे, मागे-पुढे करायचीस आणि त्याचं प्रेम जिंकून घेतलंस आणि त्यानंतर सारंगसुद्धा तुझ्याच मागे-पुढे करायला लागला आणि आत्तासुद्धा तुला तेच करायचे ना? म्हणजे आत्ता तुला सुद्धा सारंगची सहानुभूती मिळवायची आहे. तू त्याला अशा खोट्या-खोट्या गोष्टी रचून सांगणार, मग त्याला दया येणार, मग तो शुद्धीवर आला की म्हणणार की नाही सावली मला माझ्या आयुष्यात परत हवी आहे आणि तुला ह्या घरावर पुन्हा राज्य करायचे नाही का? म्हणून तू हे सगळं करतीयेस. मला चांगलं माहिती आहे." सावली म्हणते की "बस, बस झालं आता. अति झालं हे. खूप सहन झालं. आता मी अजिबात सहन करणार नाहीये."
तुम्ही माझं कॅरेक्टर काढताय, तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर संशय घेताय, माझ्यावर संशय घेताय, यासाठी तुम्ही मला इथे बोलवून घेतलं होतं का? तुम्ही बोलवलत म्हणून मी इथे आले ना? त्यावर आता ही तिलोत्तमा म्हणते की हो, मी सारंगसाठी तुला बोलवलं होतं. पण तू इथे येऊन अशी थेरं करशील, अशी नाटकं करशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आता ह्या दोघींचं बोलणं आहे ना इकडून, ही मोनिका सगळं काही ऐकत असते. तिलोत्तमा म्हणते की हो, मी तुला इथं बोलवली ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली. पण निघ मग. तुला जर नाही ना इथे यायचं होतं, मग आत्ताच्या आता इथून निघ. माझं तोंड बघत काय बसलेस? निघ आत्ताच्या आता निघ. आता मंडळी असं म्हटल्यानंतर सावली आता तिथून रागारागाने खरंच निघून गेले. आता एवढा अपमान केल्यानंतर ती बिचारी इथे थांबणार आहे का? आता तिलोत्तमा म्हणते की गेली ते बरं झालं, बरंच झालं. खोटं खोटं बोलून पुन्हा माझ्या सारंगच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्ट मला कळत नाही आहे का? तर मंडळी आता ही तिलोत्तमाचं खरं तर या भैरवीने ब्रेन वॉश केलं आहे आणि त्याच्यामुळे ही येड्यासारखी वागते. तर मंडळी इकडे किचनमध्ये ह्या दोघीजणी आता काम करत असतात, सुशीला आणि अमृता. आता ह्या दोघींचं असं झालेलं असतं की ही म्हणते की मी काय करू, म्हणजे मी इथून निघून तर जाणार आहे, पण आजच्या आज जाऊ शकत नाहीये ना. त्यावर आता अमृता म्हणते की नको काळजी करूस, आई म्हणाल्यात ना की तुझी उद्याची जाण्याची सोय करणार आहे. पण त्यावर सुशीला म्हणते की मी उद्या जाणार, पण सावलीला तरी सुद्धा संशय येऊ शकतो ना. तिला असं वाटेल ना की नवरा इतका आजारी असताना सुद्धा बायको बाहेरगावी जाते, म्हणजे तिला ही गोष्ट पटणारच नाहीये. मोनिका म्हणते तुमचं हे सगळं प्लॅनिंग बिनिंग सगळं बाजूला राहू द्या, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. बाहेर बघा काय झालं ते, ती सावली चालली आहे, सावली घर सोडून चालली आहे. जिच्यासाठी हे सगळं प्लॅनिंग करते ना तीच इथे राहिली नाही, तर ह्या सगळ्या प्लॅनिंगचा काय उपयोग होणार आहे? आता ही लगेच अमृता म्हणते काय बोलतेस तू, काय बोलतेस, तुला कळते का? आता ही मोनिका म्हणते की मी जे बोलते ना तेच बरोबर आहे. आईंचं आणि त्या सावलीचं असं कडाक्याचं भांडण झालं ना, त्या रागारागामध्ये सावली निघाली घर सोडून. अमृता म्हणजे म्हणजे नक्की काय झालं? त्यावरती म्हणते की काय झालं ते महत्त्वाचं नाहीये. आता आपल्याला त्या सावलीला थांबवावं लागणार आहे सारंगसाठी, आणि त्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. त्यावर आता ही म्हणते की काय करायचं, पण नक्की काय झालं ते तरी कळेल का? त्यावर आता ही म्हणते की काय नाही, सावली तिकडे सारंगच्या रूममध्ये बसलेली गप्पा मारत होती आणि आईंना ती गोष्ट खटकली, त्यांना आवडलं नाहीये ते, आणि म्हणून त्यांनी सावलीला जायला सांगितलंय. तिचा खूप अपमान केलाय त्यांनी, आईनी सावलीचा खूप अपमान केलाय. आणि मला तरी असं वाटतं की एवढा अपमान केलाय ना की सावली आता एक सेकंद पण इथे थांबणार नाहीये. ती निघाली बॅग पॅक करायला, हवं तर बघा तुम्ही जाऊन. त्यावर आता ही अमृता आहे ना, ती म्हणते की मग आता काय करायचं? काही करून तिला थांबवायला तर हवं. त्यावर आता ही म्हणते की हो, मी पण तेच म्हणते ना, माझं सुद्धा मन तेच आहे की सावलीने ते थांबायला हवं. आपण एक काम करूया, आपण एक ना काहीतरी प्लॅन करूया सावलीला थांबण्यासाठी. मोनिका म्हणते की काय करणार पण, सॉरी अमृता म्हणते की काय करणार पण. त्यावर ही म्हणते की माझ्याकडे एक आयडिया बघ, मी सांगते तसं जर तुम्ही केलं ना तसं तर आपला हा प्लॅन वर्कमध्ये होऊ शकतो. त्यावर आता ही सुशीला म्हणते की काय करायचं? त्यावर आता अमृता म्हणते की हे बघ, आपल्या सगळ्यांना इच्छा आहे की सावलीने ते थांबायला हवं. सावली गेली तर हा सारंग आजारी पडणार. आजारी पडणार, तो पुन्हा कोमात जाणार आणि कोमातून डायरेक्ट तो वरती जाणार. तुम्हाला चालणार आहे का? त्यावर अमृता म्हणते अगं काय बोलतेस तू, नीट बोल ना. आता म्हणते अगं मी खरंच बोलतेय ना, जर सावली इथून गेली तर तू जगणार आहे का? नाही जगणार आहे ना. मग मी सांगते ते ऐका, मी सांगते तसा प्लॅन करा. आणि आता इथे जी मोनिका आहे तिने ह्या दोघींना सुद्धा प्लॅन सांगितलाय तिचा काय आहे तो, आणि तसं त्यांचं ठरलंय. तर मंडळी इकडे आता सावली येते, हे दोघं जण ड्रॉइंग करत असतात. आणि तेव्हा सावली म्हणते की अबीर चल आपल्याला आत्ताच्या आता निघायचंय. अबीर म्हणतो आई कुठे निघायचंय? सावली म्हणते आत्ताच्या आता आपल्याला आपल्या घरी निघायचंय. अबीर म्हणतो पण का, अजूनही सुपर हिरोला बरं वाटत नाहीये ना, म्हणजे तो बरं झाल्यानंतर आपण जाणार होतो ना. तर इथे सावली म्हणते की अबीर मी तुला म्हणाले ना आत्ताच्या आता चल, मला प्रश्न विचारायचे नाही, नाही म्हणजे नाही. त्यावर सावलीला आता लगेच ओवी म्हणते की सावली टीचर. आता सावली ओवीवर पण चिडताना म्हणते की बस, मला काही ऐकायचं नाही तुमच्या दोघांचं. मला आत्ताच्या आत्ता बॅग भरून खाली यायचं, मी तुझी वाट बघतीये. असं म्हणत सावली येताना तनतन करत खाली येत असते. आणि ह्या तिघींचा प्लॅन रेडी झालाय बरं का. आता सुशीला खाली थांबलेली असते, अमृता पण थांबलेली असते आणि मोनिका सुद्धा. सावलीवरून खाली येते तर ह्या तिघी सुद्धा खाली बसलेल्या असतात. सावली म्हणते की ह्या तिघी आता इथे काय करतायत, आणि सावलीने हातातून बॅग आणली आहे. सावली जशी खाली येते ना तशी मोनिका आणि ही अमृता दोघी सुद्धा तिच्या जवळ जातात आणि म्हणतात की अगं सावली का जातेस तू, तुला माहिती आहे ना तुझी आता सारंगला किती गरज आहे. ते सारंग तुझ्याशिवाय बरा नाही होऊ शकत. अगं तू इथे आलीस म्हणून सारंग शुद्धीवर तरी आलाय थोडासा, त्याची हालचाल तरी सुरू झाली आहे, आणि तू अशी निघून गेलीस तर सारंगचं कसं होईल? तू का चाललीस बरं, सांग तरी. त्यावर आता ती म्हणते की नाही, मला इथे थांबायचंच नाही आहे. तुमच्या आईनी माझ्यावरती किती घाणेरडे आरोप केलेत, माझं कॅरेक्टर काढलंय त्यांनी, आणि हे सगळं असताना मी कशी काय इथे थांबू? नाही नाही या, मी इथे थांबणारच नाही आहे. एक तर स्वतःच इथे त्याने बोलून घेतलं, त्यांची काळजी घ्यायला सांगितली, त्यांच्याशी गप्पा मारायला सांगितल्या, आणि आता मी त्यांच्याशी गप्पा मारते तर ते माझ्यावरती संशय घेत आहेत, माझ्यावर घाणेरडे संशय घेतात. असं असेल तर मी कसं थांबणार आहे ताई, सांगा ना. मला माझा पण काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही आहे? तेवढ्यात आता इथे तिलोत्तमा मागून येते आणि म्हणते की वा वा, मी सांगितलं होतं ना तुला की सारंगशी बोल, त्याच्याशी गप्पा मार, पण मी तिला खोट्या खोट्याने नको त्या गोष्टी रचून सांगायला सांगितल्या नव्हत्या. तू आता काय करत होतीस, सांग ना काय करत होतीस? त्या सावली म्हणते की बस, बस झालं.
आणि सावली जाणार तेवढ्यात आता मोनिका लगेच खुणवते सुशिलाला की बाई ड्रामा करायला सुरुवात कर. सुशिला आता सावलीच्या जवळ येते आणि म्हणते मी तुमच्या हात जोडते, तुमच्या पाया पडते, पण प्लीज तुम्ही जाऊ नका. माझ्या नवऱ्याला तुमची खूप गरज आहे. तुम्हाला माहिती आहे ना की माझा नवरा आता जो काही शुद्धीवर आलाय तो तुमच्यामुळेच आलाय. आणि मला काही करून तुम्ही जायला नको हव्यात. तेवढ्यात आता ही लगेच म्हणते तिला मग काय करतेस तू? एक एक परस्त्री तुझ्या नवऱ्याच्या शेजारी येऊन बसतीये आणि तुला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत नाहीये? त्यावर सुशीला म्हणते की काय ना, आत्ता ह्या क्षणी मला माझं संसार कसा चाललाय, काय होतंय, मला याच्याशी देणं घेणं नाहीये. आता मला फक्त माझा नवरा बरा झाला पाहिजे, तो ह्या सगळ्यातून बाहेर आला पाहिजे, ठणठणीत बरा झाला पाहिजे. माझं नातं कसं होईल, काय होईल, त्याच्या आयुष्यात कोण आलंय, मला कशाने काहीच फरक पडत नाहीये. मला फक्त सारंग बरे झालेले हवे आहेत. आणि म्हणून मी म्हणते की सावली इथे राहायला पाहिजे. त्या इथे राहिल्या तरच सारंग बरे होऊ शकतात. तिलोत्तमा म्हणते अशी वेड्यासारखी काय करते? तिलोत्तमाला राग येतो, कारण ह्यांचा प्लॅनिंग वेगळा ठरलेला असतो आणि खरं तर ही नाटक करते आणि सावलीसमोर आता एवढं नाटक करायची काही गरज नाहीये ना. तरीसुद्धा हिचं नाटक सुरू झाले, त्याच्यामुळे तिलोत्तमा चिडलेली असते आणि तिलोत्तमाला काही कळतच नाही की ही वेड्यासारखी का करते. पण आता सुशीला म्हणते की प्लीज मी पाया पडते सावली तुमच्या, मी हात जोडते, हवं तर तुमच्यासमोर नाक घासते, पण प्लीज तुम्ही जाऊ नका. मी सारंगशिवाय नाही राहू शकत आहे. आणि तिने खूप मोठा ड्रामा केलेला असतो. तर मंडळी, आता ह्या सगळ्यामध्ये सावली काय डिसिजन घेणार आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल.